नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा आपली प्रगती केली खरी, पण अनेक ठिकाणी या पावसाने मुसळधार स्वरूपाचं रूप धारण केलंय. आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मान्सूनची एक्सप्रेस आता थेट मुंबई व अलिबागपर्यंत धडकली असून पुढील 48 तास संपूर्ण राज्यासाठी मोठा अलर्ट जारी केलाय. हवामान खात्याने कुठे येलो तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया संपूर्ण हवामान अंदाज ए टू झेड माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तर सर्वात आधी बोलूया आपण पुण्याची बातमी. पुण्यात मान्सून दाखल झाला असला तरी जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात काल संध्याकाळी आसमानी संकट कोसळलं. तिथे अवघ्या काही तासातच इतका मुसळधार पाऊस झाला की जणू काय ढगफुटीच झाली. रस्ते, ओढे आणि नाल्यांना थेट नद्यांचं स्वरूप आलं होतं. शेती शिवारात पाणीच पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. आता बातमी मुंबई आणि कोकण किनारपट्टीची. मान्सूनने आता रायगडमधील अलिबाग आणि संपूर्ण मुंबई उपनगर व्यापले. काल रात्रीपासूनच मुंबईच्या वांद्रे, घाटकोपर आणि चेंबूर परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. आता हवामान खात्याने मुंबई, ठाणे सोबतच पालघर, संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी पुढील 48 तासांचा येलो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क देण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. आता आपण जाऊया नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 ते 48 तासात मुसळधार स्वरूपाचे पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना शहर आणि मराठवाड्यातील इतर भागातही काल सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 24 ते 27 जून दरम्यान मान्सूनची संपूर्ण राज्यात तीव्रता मोठी पाहायला मिळू शकते आणि 1 जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्र मोसमी पावसाने व्यापला जाईल. मात्र जूनच्या सुरुवातीलाच तब्बल 78% पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी अटल्या आहेत. म्हणून जोपर्यंत जमिनीत किमान 75-100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनी घाई गडबडीत पेरणी करू नये असा सल्लाही देण्यात आलाय. हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका ताज्या हवामान अपडेट्समध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल. धन्यवाद.